मधी माणसाचा ह्या होते पृथ्वीवरी मणी मल्ले दैते मातले हो होते पृथ्वीवरी अवतार घेऊन ह्या पृथ्वी तलावर मधु कैटभ नावाचा दैत्य होता. ह्या दैत्यानं ब्रह्मदेवाची उपासना केली. किती दिवस? 1000 वर्ष भक्ती का केली? ह्याच्या अंगामध्ये बळ नव्हतं, शक्ती नव्हती, म्हणून देवाची भक्ती केली. आणि भक्तीला देव प्रसन्न झाले. आणि ब्रह्मदेवाने आशीर्वाद दिला, तू अजिंक्य राजे. ह्या पृथ्वी तलावर तुला कोणीच मावू शकणार नाही. मग त्याचा वर भेटला. मग तोपर्यंत वर नव्हता, जोपर्यंत इथे शक्तीहीन होता तोपर्यंत त्याला देवाची याद होती. देवाचा वर भेटला, अंगात बळ आलं आणि दैत्य बेईमान झालं. आपण सुद्धा दैत्यच. जे कथ तो उठू लागतात नाही. मला सांगा, पुतीला भजनाला कीर्तनाला गेला मधून उठू जावं का? नाही. गरबड किती होती? चालू करायची. गाव लगत गेला करू का? सारा सारा लवकर. त्या बिचाराला जेवढ्या बरोबर काय झालं. खरं सांगा महाराज, आपण एवढी जागरण घातलं सालामध्ये, असं गरबड कुठं भरतो का? बारा का? याचा नियम लागलेला आहे. जागरण गोंधळ म्हणले की 12च्या नंतर. किती? सकाळी 8 वाजल्यापासून 5-7 8 वाजेपर्यंत. माझी आई कोणतं देवाचा जन्म चंपा षष्टीच्या दिवशी झाला. 12च्या नंतर
तुम्ही गोकुळ अष्टमी करीत असतात. आता ह्यांना काही माहिती नसेल तरी माळकरी डोक्याला माहिती असतं. देवाचा जन्म किती वाजता झाला? 12च्या नंतर. 12 शाबास. मग देवाचा जन्मच 12ला झाला, मग त्याची भजन खावा करावा आपण. 12ला 10 वाजता आणि 8 वाजता उभा करायला हरकत नाही. बसण्याची ताकद. पहिल्याची माणसं आंबाडा